हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 3 एप्रिलला आपली एक्झाम होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. त्यासाठी आपण विशेष टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक एक पेपर यूट्यूबवर सॉल्व्ह करत आहोत प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासहित, जेणेकरून एक्झाममध्ये त्या टॉपिकवर कोणताही प्रश्न आला तर आपल्याला तो देता आला पाहिजे. आणि मित्रांनो, या विशेष या व्हिडिओची तुम्हाला सांगतो की कोणतेच क्लासेसवाले ना तुम्हाला स्वतःच्या टेस्ट सिरीजचे जे पेपर आहे त्याचे क्वेश्चन यूट्यूबवर दाखवणार नाही, आणि दाखवले तरी ते त्यांचं स्पष्टीकरण देणार नाही, कारण त्यांना भीती असते की त्यांची टेस्ट सिरीज कोणी विकत घेणार नाही. परंतु मला याची काही भीती नाहीये. मी बिलकुल पूर्ण पेपर ओपनली तुमच्यासमोर सांगत आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देत आहे, जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे. कारण की क्वेश्चन पाहून तर इम्पॉर्टन्स तुम्हालाच कळत आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांनी ही टेस्ट सिरीज घेतली पण आहे, अजून घेणं चालू आहे, कारण एक्झाम होईपर्यंत बरेच मुलं अजून घेतही राहतील. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा ही व्हिडिओ पाहता ना, तर किमान एक लाईक करणे तरी विसरत जाऊ नका. काहीच करायचं नाही, फक्त लाईक बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला सुद्धा ही परचेस करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही परचेस करू शकता. याची फीस नाममात्र 200 रुपये. एकूण 10 पेपर्स तुम्हाला प्राप्त होतील. सोबतच 10 ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिले जातील, जेणेकरून तुम्ही ताबडतोब ऑनलाईन टेस्ट सोडू शकता आणि लगेच तुमचा स्कोर तुम्हाला कळणार. कोणता प्रश्न राईट आहे, कोणता रॉंग आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच कळणार आहे. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. मित्रांनो, अनअकॅडमी आता तुमच्यासाठी अतिशय एक्साइटिंग ऑफर घेऊन आलाय. जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल, पुढच्या परीक्षेत यश संपादन करायचं असेल, आणि जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवा असेल तर तुमच्यासाठी हा ऑफर आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला इथं फ्लॅट 20% डिस्काउंट भेटत आहे. यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल, SOHEL1010. हा कोड यूज केल्याबरोबर तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं ना तर तुम्हाला इथं 10% डिस्काउंट भेटेल. कोणते सबस्क्रिप्शन घेऊ शकता? एमपीएससीचं कोणतंही, महाराष्ट्र पब्लिक एमपीएससी ग्रुप सीचं, सोबतच महाराष्ट्र भरती एक्झाम्स आणि महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिस, याच्यापैकी कोणतंही तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या, त्याच्यावर 20% तुम्हाला इथं सूट भेटेल. कोड यूज करावा लागेल, SOHEL1010. ही वेळ कधी असणार आहे? 14 ते 16 मार्च पर्यंत हा ऑफर आहे. आजच फायदा उचला. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, आणि कोड यूज करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 31 पासून इथं आपण आज पॉलिटीचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 31 आहे, भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणतं? लोकशाही पद्धतीने कायद्यावर आधारित राज्य, धार्मिक राज्य, प्रबळ घटक राज्य की सामाजिक न्याय? तर याच्यापैकी तुम्ही वाचल्यावर तुम्हाला क्लिक होऊन जाईल की पहिला जो सेंटेन्स आहे, लोकशाही पद्धतीने कायद्यावर अधिराज्य, हा अतिशय योग्य उद्दिष्ट आणि योग्य सेंटेन्स आहे. धार्मिक राज्य नाही, प्रबळ घटक राज्य नाही, सामाजिक न्याय इथं थोडंसं कन्फ्युजन होतो. परंतु जे आपले भारतीय संविधान आहे ते काय म्हणतो की सामाजिक न्याय प्लस आर्थिक न्याय या दोन संकल्पना त्याच्यात सोबत दिल्या. परंतु इथं काय केलं त्यांनी? फक्त सामाजिक न्याय दिलं. म्हणजे इथं ते सुद्धा होणार नाही. म्हणजे उत्तर कोण देणार? तर उत्तर असणार फक्त ए, म्हणजे ऑप्शन नंबर 4, फक्त पर्याय क्रमांक ए याचं उत्तर असणार. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 32 बघा, वित्त आयोगाचे कामकाज राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार चालते, पंतप्रधानाच्या निर्देशानुसार चालते, वित्त मंत्र्यांच्या निर्देशनानुसार चालते की संसदेने प्रदान केलेल्या अधिकारानुसार चालते? आता पहिले आपण थोडं तुम्हाला याचं मी डिटेलमध्ये माहिती सांगतो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये वित्त आयोग संबंधी एक स्वतंत्र अर्थन्यायिक संस्था म्हणून कार्यरत करते. त्याचा कलम कोणता? वित्त आयोगाचा कलम 280. आणि मुख्यतः वित्त आयोगाला आपल्या विविध अहवालाच्या माध्यमातून जो सल्ला देते तो राष्ट्रपतींना उद्देशून असतो. वित्त आयोग जो काही सल्ला देतो कोणाला उद्देशून असतो? तो राष्ट्रपतीला उद्देशून असतो. आणि वित्त आयोग भारतीय राज्यघटनेची स्वतःची विशेषता आहे व एक संवैधानिक ती संस्था सुद्धा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी किंवा गरज असल्यास त्याआधी भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात. एक अध्यक्ष असतो आणि सोबत त्याच्या 4 सदस्य दिले असतात. वित्त आयोगात एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य अशी रचना असते. म्हणजे एकूण किती झाले? 5. आणि हे सदस्य किती असले पाहिजे हे ठरवण्याचा जो अधिकार आहे कलम 282 मध्ये, हे सर्व ठरवण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. यानुसार संमत करण्यात आलेल्या वित्त आयोगाला अधिनियम 1951 अंतर्गत अध्यक्ष व सदस्य निवडले जातात. अधिनियम कधीचा? 1951चा. आता सध्या कोणता वित्त आयोग चालू आहे? तर सध्या 15वा वित्त आयोग चालू आहे. हे सगळ्यांना माहिती असेल. कोण आहे बरं 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष? हे NK सिंग हे याचे अध्यक्ष आहेत. कधी नेमणूक करण्यात आली होती? या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती 27 नोव्हेंबर 2017ला. कार्यकाळ किती आहे? कार्यकाळ याचा 2020 ते 2025. मी मागील एक व्हिडिओमध्ये माझ्यामध्ये 2020 ते 2030 काहीतरी चुकीचा उल्लेख केला होता. पण जो 15 वित्त आयोग आहे ना, हा 2020 ते 25 साठी आहे. अध्यक्ष NK सिंग. तर आपल्याला काय प्रश्न विचारला होता की वित्त आयोगाचं कामकाज खालीलपैकी पर्यायातून योग्य उत्तर निवडायचं होतं. तर या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन नंबर 4 की फक्त जो डी आहे ना, संसदेने प्रदान केलेल्या अधिकारानुसारच हे चालत असते. कारण
हे सर्व अधिकार संसदेला दिलेले आहे, ते त्याच्यानुसार ही कार्यवाही करू शकतात. म्हणजे फक्त डी, पर्याय डी, ऑप्शन नंबर याचं 4 उत्तर राहील. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 33, भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क देण्याचा हेतू कोणता होता? आता मूलभूत हक्क हे आपल्या संविधानातील अधिकारांची म्हणजे नागरिकांच्या अधिकारांची एक सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. आणि या मूलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कुठेही उपस्थित राहण्याचं व सभा स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी म्हणजे हेबियस कॉर्पस सारख्या याचिकांचा सुद्धा अधिकार आहे. असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा सुद्धा होऊ शकते. जर कोणाच्या मूलभूत हक्कांवर कोणी गदा आणली तर. इथे काय विचारलं की याचा मग मूलभूत हक्क देण्याचा हेतू काय होता? तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की याचा मूळ हेतू काय होता. तर याचा मूळ हेतू होता की वैयक्तिक हिताच्या रक्षणासाठी, नागरिकांच्या वैयक्तिक हिताच्या रक्षणासाठी. म्हणजे ऑप्शन नंबर 2 फक्त बी याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 34, खालीपैकी कोणते उद्दिष्ट मार्गदर्शक तत्वात समाविष्ट नाही? गोहत्या थांबवणे, कुटीरोद्योगाची स्थापना करणे, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे की देहांताची शिक्षा रद्द करणे. आता मार्गदर्शक तत्वे आपण चला डिटेलमध्ये याचा भाग पाहूया की मूलभूत हक्क हे जसे आपल्या तिसऱ्या भागात संविधानाच्या तिसऱ्या भागात दिलं आहे, तसं जे मार्गदर्शक तत्व आहे 4थ्या भागात संविधानाच्या 4थ्या भागात दिलेले आहे. आणि यातील कलम 36 ते कलम 51 मध्ये राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. कलम 36 ते 51 मध्ये या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे. आणि घटनेच्या भाग 3 मध्ये न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क, तर भाग 4 मध्ये गैर न्यायप्रविष्ट मार्गदर्शक तत्वे असतात. म्हणजे मार्गदर्शक तत्व हे गैर न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे यांची अंमलबजावणी बंधनकारक नसते, याच्याविरुद्ध दाद मागितले जाऊ शकत नाही. तर याच्यातलं बघा, आता सगळ्यात पहिले आपण सेंटेन्सवर येऊ. काय म्हटलं की गोहत्या थांबवणे हे मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहे का? हो, करेक्ट आहे. कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये? तर जे कलम 48 आहे, कलम 48 काय म्हणते? कलम 48 म्हणते की कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन, कृषी व पशुसंवर्धनाचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. विशेषतः गायी व वासरे आणि इतर दुभती व ओढ कामाची जनावरे यांच्या जातीचं जतन व सुधारणा करणे आणि त्यांची कत्तलीत मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल. म्हणजे हे मार्गदर्शक मध्ये तत्वामध्ये सामील आहे. दुसरं काय आहे? कुटीरोद्योगाची स्थापना करणे, हा सुद्धा सामील आहे. हा कोणता आहे? तर कुटीरोद्योग हा कलम 43 मध्ये आहे. मार्गदर्शक तत्वाच्या इथं 4थ्या भागामध्ये कलम 43 मध्ये आहे. काय सांगतो कलम 43? तर कलम 43 सांगतो की कामगारांना निर्वाह वेतन, राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीची पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीरोद्योग यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करील, असं हे याची स्पष्ट उल्लेख कलम 43 मध्ये दिला आहे. तिसरं, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे, हे सुद्धा मार्गदर्शक तत्वामध्ये. कोणत्या? तर कलम 51. कोणतं? कलम 51 काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी, संघटन समाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती आदर भावना जोपासण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटेला वादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. हे स्पष्ट उल्लेख आहे. डी, देहांताची शिक्षा रद्द करणे, नाही, हा मार्गदर्शक तत्वांमध्ये इन्क्लूड नाहीये. तर आपल्याला काय विचारलं होतं? जे सामील नाहीये मार्गदर्शक म्हणजे हा डी वाला सामील नाहीये, म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. प्रश्न क्रमांक 35, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? ओके, मार्गदर्शक तत्वांचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर शासकीय ध्येय धोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत. समाजात समानतेचं अधिष्ठान साकारण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला धोरणकर्त्यांनी काही मार्गदर्शक तत्वांची गरज असते. ही गरज घटनाकारांनी ओळखून सरकारसाठी मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव घटनेमध्ये केलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 2. देशात राजकीय लोकशाही स्थापन करणे सोबतच देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण करणे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी. ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर 2. लष्करी प्रशासन नाही, नैतिक व आध्यात्मिक जीवनमान हे तर कसंच नाही. ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. तारखेपासून सुरू होत आहे रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे.
ज्याला कोणाला बॅच जॉईन करायची आहे लवकरच तुम्ही जॉईन करू शकता. अनअकॅडमीवर न्यू कॅटेगरीज सुद्धा अवेलेबल झाली आहे या ऍपवर, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेसच्या सगळ्या पोस्ट तसंच महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसच्या सर्व पोस्ट यांची तयारी तुम्ही करू शकता. तर आजच अनअकॅडमी ऍप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करा. प्रश्न क्रमांक 36, भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणतं आहे? ओके, आता भारतीय न्यायपालिकेचं वैशिष्ट्य पाहण्यासाठी नाही का थोडंसं जे नवीन विद्यार्थी त्यांना थोडंसं इथं कन्फ्युज होईल. त्यांना सांगतो की भारतीय संघराज्य हे दुहेरी शासन पद्धत आहे, आपण स्वीकारली आहे, परंतु न्यायव्यवस्था मात्र एकात्म स्वरूपाची किंवा त्याला एकेरी न्यायपालिका सुद्धा म्हटलं जाते. तर इथं थोडंसं कन्फ्युज होतात. एकेरी म्हणतात किंवा एकात्म न्यायपालिकेचं स्वरूप आहे आपलं. न्यायमंडळ एकमार्गी उतरण स्वरूपात भारतामध्ये कार्य करते. भारतीय न्यायव्यवस्थेचे भाग 5 प्रकरणांमध्ये 4 मधील कलम 124 ते 147 मध्ये तरतूद आहे. कलम 124 ते 47 मध्ये याची सगळी तरतूद दिलेली आहे. आणि उच्च न्यायालयाची तरतूद ही भाग 6 मधील प्रकरण 4 मध्ये कलम 214 ते 231. कोणतं? उच्च न्यायालय, कलम 214 ते 231. आणि हा भाग कोणता आहे? हा भाग प्रकरण 4 मध्ये, हे भाग 6 आणि कलम प्रकरण 4 मध्ये. कनिष्ठ न्यायव्यवस्थेची तरतूद, हे कनिष्ठ न्यायालयाची तरतूद कशामध्ये? मग कनिष्ठ न्यायालयाची तरतूद आहे कलम 233 ते 257 दरम्यान दिलेली आहे. आपल्याला काय विचारलं? भारतीय वैशिष्ट्य खालीलपैकी कोणकोणतं आहे? तर या ठिकाणी वैशिष्ट्य कोणकोणतं असणार? तर या ठिकाणी बघा, एकेरी न्यायपालिका करेक्ट आहे. न्यायपालिकेस विधिमंडळ नाही. न्यायपालिकेत सरकार नियंत्रित नाही. न्यायपालिका स्वतंत्र संस्था आहे, ती कोणी त्याला कंट्रोल करू शकत नाही. न्यायपालिका संसद व कार्यकारी मंडळास नियंत्रित करते. हो करेक्ट आहे. जर संसदेने व कार्यकारी मंडळात काही चुकीची पावले उचलली त्याविरोधात न्यायपालिका आपलं त्यांना नियंत्रण करते. म्हणजे ए व डी, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. कोणता आहे? ओळखा. सामान्यतः वित्तीय विधेयकाची मांडणी व प्रविष्टीकरण रिकामी जागा असल्याशिवाय शक्य होत नाही. ओके, तर याचं सोपं उत्तर आहे, राष्ट्रपतीची शिफारस असल्याशिवाय होऊ शकत नाही. का बरं? तर राष्ट्रपतीचा तो आर्थिक अधिकार आहे. राष्ट्रपतीने काही आर्थिक अधिकार दिले आहे, त्याच्यामध्ये हा समाविष्ट होतो की मनी बिल सादर करण्यासाठी. आता मनी बिल म्हणजेच वित्त विधेयक होत नाही बरं का. वित्त विधेयकामधलं एक पार्ट असू शकतो मनी बिल, धन विधेयक ज्याला म्हणतो आपण. तर मनी बिल सादर करण्यासाठी त्याच्या अगोदर शिफारस करणे आवश्यक आहे. तो केंद्रीय अर्थसंकल्प संसदेपुढे ठेवण्यास कारणीभूत ठरतो. अनुदानाची मागणी करण्यासाठी त्याची शिफारस ही एक पूर्व आवश्यकता आहे. भारताचा आकस्मिकता निधी आणि नियंत्रणाखाली आहे. दर 5 वर्षांनी ते वित्त आयोगाची स्थापना करतात. तर हे राष्ट्रपतीचे हे आर्थिक अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 38, जेव्हा राज्यात राष्ट्रपती शासन कलम 356 अन्वये लागू होते तेव्हा राज्यातील कर कायदे हे संमत करण्याचे अधिकार रिकामी जागा यांना आहेत. कोणाला आहे? राष्ट्रपती, राज्यपाल, संसदेने संसद केलेली विधी प्राधिकारी की राज्य विधिमंडळ? थोडं कन्फ्यूज करणार आहे बरं का. बऱ्याच लोकांना राज्यपाल, कोणाला राष्ट्रपती वाटेल. थोडं आपण याला डिटेलमध्ये जाऊया. तर कलम 356 नुसार कोणतंही राज्य सरकार अल्पमतात आल्यास किंवा कामकाज चालवण्यास असमर्थ ठरल्यास ते बरखास्त करून त्या राज्याचा कारभार थेट भारत सरकार म्हणजेच कोण? केंद्र सरकार द्वारे चालवला जातो. ओके, आणि केंद्र सरकार म्हणजेच कोण? संसद. आणि संसदेने विहित केलेले प्राधिकारी, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होतं. आपण थोडं अजून याची माहिती तुम्हाला मी इथं सांगतो की राष्ट्रपती राजवट ही किमान 6 महिने असते. आणि जास्तीत जास्त किती असते? तर जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत लावता येते. 356 अन्वये हे राष्ट्रपती राजवट 6 महिने, जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत लावता येते. आणि राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता येतो, किंबहुना त्या पक्षाने बहुमत सिद्ध केलं पाहिजे. नवीन सरकार स्थापन होताच राष्ट्रपती जी राजवट आहे ती आपोआप संपुष्टात येते. पण 6 महिन्याच्या आत जर कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास नवीन मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. राष्ट्रपती राजवटी दरम्यान त्या राज्याच्या राज्यपालाला बहुतेक घटनात्मक अधिकार असतात. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यकता असते. आणि संसदेच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. संसदेने पुढील 6 महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता सुद्धा येऊ शकतो. आणि संसदेची मान्यता मिळत असली तरी कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त फक्त 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करता येते. आणि राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतीच्या हाती असते. आणि राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे राज्य शासन चालवतो. आणि राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या साहाय्याने शासन चालवतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 40 पाहूया. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे रिकामी जागा आहेत. तर काय आहेत? तर मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणी योग्य नाहीत, म्हणजे जर यातील हक्क नागरिकांना मिळाले नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही. आपण मागच्या वरच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा पाहिलंय. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे न्याय चौकशी योग्य नाही, हे चुकीचं आहे ना, चुकलंय. 44वी घटनादुरुस्ती न्याय चौकशी योग्य बनले नाही, न्याय चौकशी योग्य नाहीच आहे. मार्गदर्शक तत्वे न्यायालयीन कक्ष बाहेरची आहे, हा हे करेक्ट आहे.
न्यायाची चौकशी योग्य नाही हा सुद्धा नाही, फक्त तिसरं जो आहे ना तो इथं करेक्ट आहे. तर ती न्याय चौकशी योग्य नाहीये. प्रश्न क्रमांक 41 पाहूया. आपले सार्वजनिक जीवन रिकामी जागा कडून नियंत्रित केले जाते. ओके, नियमित निवडणुकांद्वारे, प्रसारमाध्यमांद्वारे, घटना व नियमांद्वारे की शैक्षणिक संस्थांद्वारे. सोपा प्रश्न आहे, समजून घेतलं तर सोपं आहे, नाहीतर डोकं खाजवत बसावं लागतं. अतिशय बेसिक प्रश्न विचारलेला आहे. तर कोणाद्वारे हे नियंत्रित केले जाते? तर हे घटना व नियमांद्वारे. आपलं संविधान आहे त्याद्वारे आपलं सार्वजनिक जीवन हा नियंत्रित केलं जाते. सगळ्यात घटनेप्रमाणे आपल्याला वागावं लागते. म्हणजे उत्तर काय असणार? सी, फक्त सी, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. निवडणुकांद्वारे केले जात नाही, प्रसारमाध्यमही करू शकत नाही, शैक्षणिक संस्थाही करत नाही. तर एक घटना आहे आपल्या देशाची आणि त्याच्यात नियम दिलेले आहेत, त्यानुसार आपलं जीवन हे कंट्रोल असतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 42. राज्यसभेचे सदस्य रिकामी जागा या पद्धतीने निवडले जातात. मोस्ट कन्फ्युजन जो विद्यार्थ्यांना होतो ना तो हेच आहे की राज्यसभेचं सदस्यत्व कसं प्राप्त होते याच्यातच. तर याच्या 3 स्टेप्स आहे. तर त्या 3 स्टेप्स कोणत्या आहेत? तर त्या 3 स्टेप्स मध्ये येते प्रमाणशीर प्रतिनिधित्व, त्याच्यानंतर एकल संक्रमणीय पद्धत आणि तिसऱ्या पसंतीच्या क्रमांकनाची पद्धतीद्वारे. हे 3 स्टेप्स आहे याच्यातल्या. प्रादेशिक प्रतिनिधित्व याच्यात येत नाही, म्हणजे बी, सी व डी, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. तर थोडं अजून याची माहिती सांगतो की संविधान अनुच्छेद 79 मध्ये संसदेच्या संरचनेचं वर्णन आहे. त्यात असं नमूद केलं आहे की संसदेत राष्ट्रपती आणि 2 सभागृह. 2 सभागृह कोणते? एक कनिष्ठ व एक वरिष्ठ, किंवा लोकांचं सभागृह आणि उच्च सभागृह किंवा राज्य परिषद असंही त्याला म्हटलं जाते. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर संसदेची दोन्ही सभागृहे अस्तित्वात आली होती. आणि इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की राज्यघटना स्वीकारल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत म्हणजे 1952 ते 50 ते 52च्या दरम्यान संविधान सभा स्वतःच तात्पुरती विधानमंडळ म्हणून काम करत होती. राज्यसभा हे भारतीय संसदेचं उच्च अप्पर हाऊस मानलं जाते. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, कारण राज्यसभा कधीही विसर्जित होऊ शकत नाही. याचं कारण असं की राज्यसभेवर निवडून आलेला जो प्रत्येक सदस्य आहे त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि 1/3 सदस्य द्विवार्षिक निवृत्त, म्हणजे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात. हे कधीही राज्यसभा बरखास्त होत नाही. आणि बाकीचे जे उरलेले आहे ते त्यांचा कार्यकाळ चालू राहतो आणि हे वेगळ्या बॅचमधील निवडणुका सारखी आहे. निवृत्त सभासदांची फेरनिवडणूक होते आणि या सभागृहात एकूण सदस्य किती राज्यसभेमध्ये? तर 250 असतात. 250 पैकी 238 सदस्य एकाच हस्तांतरणीय मताने निवडले जातात आणि राष्ट्रपती 12 सदस्यांची राज्यसभेत नामनिर्देशित करीत असतो. राज्यसभेतील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने निवडले जातात. प्रत्येक राज्याचे आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे आणि त्या केंद्रशासित प्रदेशासाठी इलेक्टोरल कॉलेजियमच्या सदस्यांद्वारे यथास्थितिक प्रामाणिक प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार, यथास्थितिक प्रामाणिक पद्धत जे इथे सांगितलं प्रमाणशीर पद्धत त्याचा येतो. याला एकल हस्तांतरणीय म्हणजे एकल संक्रमणीय पद्धत सुद्धा म्हटलं जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 43. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षकचा मित्र तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून काम करतो. तर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोणाचे मित्र आणि तत्वज्ञ म्हणून काम करतात? तर हे नाही का, याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला समजून घ्यावं लागेल लोकलेखा समिती. हे आता उत्तरच आहे ते लोकलेखा समिती. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे लोकलेखा समितीचे तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून किंवा मित्र म्हणून काम करतात. का करतात ते बघा, तुम्हाला सांगतो की जी लोकलेखा समिती आहे ती सर्वप्रथम आपली 1921 मध्ये अस्तित्वात आली होती. कोणत्या कायद्यानुसार? तर ते आली होती 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता ना 1919चा, त्यानुसार त्याला मॉन्टफोर्ड कायदा सुद्धा म्हटलं जाते. त्यानुसार ही स्थापन करण्यात आली होती. या लोकलेखा समितीमध्ये सदस्य संख्या 22 असते. त्यापैकी 15 हे लोकसभेतून असतात, 15 लोकसभेतून आणि 7 जे आहे ते राज्यसभेतून याच्यामध्ये सदस्य निवडून जातात. पण याच्यात अजून एक गोष्ट आहे बरं, मंत्री याचा सदस्य असू शकत नाही. निवड कोण करते? संसद सदस्य आपल्यातून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे या समितीवर सदस्य निवडून देतात. त्यामुळे सर्व पक्षांना योग्य इथं प्रतिनिधित्व मिळतो. सर्व पक्षांना यांचा कार्यकाळ, सदस्याचा कार्यकाळ असतो 1 वर्षाचा. लोकलेखा समितीमध्ये 1 वर्षाचा कार्यकाळ असतो. याचा अध्यक्ष कोण असतो? तो लोकसभेचे सभापती समितीच्या सदस्यातून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि 1966-67 पर्यंत अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचाच असे. मात्र 67 पासून अध्यक्ष हा निर्विवादपणे विरोधी पक्षाचा असावा अशी परंपरा सुरू झालेली आहे. आता इथे क्वेश्चन तुम्हाला मी करतो की सध्या मग या लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहे? सध्याचे कोण आहे? कमेंट करा, पाहू किती लोकांना याचं उत्तर माहिती आहे, किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. तर भारताचे महानियंत्रक व महालेखापरीक्षक राष्ट्रपतीला 3 वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करतात. विनियोजन खात्याचा लेखापरीक्षण अहवाल, वित्तीय खात्याचा लेखापरीक्षण अहवाल
आणि सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल. एवढी ही सर्व कार्य लोकलेखा समितीला भारताचे महानियंत्रक व महालेखा परीक्षक मदत करतात. म्हणूनच त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ इत्यादी इत्यादी म्हटलं जाते. आता इथे काय वापरलंय आणि मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक. होऊ शकते पेपरमध्ये काय म्हणतील, कोणाला लोकलेखा समितीचे कान व डोळे म्हणून ओळखले जाते, ते कोण आहेत, नियंत्रक व महालेखा परीक्षक. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. ओके, समजलंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44. पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिपरिषदेचा राजीनामा मानला जातो, कारण तो मंत्रिपरिषदेचा प्रमुख असतो, तो मंत्र्याची निवड करतो, ती संयुक्तिक जबाबदारी असते की हे सत्तेचं राजकारण आहे. बेसिक प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाम मध्ये हा प्रश्न रिपीट होत आलेला आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर देतात. ज्याला कोणाला उत्तर माहित आहे कमेंट करा मित्रांनो. ओके, तर इथे आपले पॉलिटीचे क्वेश्चन संपतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्कूल त्याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. याची फीस नामात्र 200 रुपये ठेवण्यात आली. त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010, तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.